हा जुगाड माझा झालेला आहे. हो ना, तुझी केवढी मोठी बॅग आहे. पहिल्यांदा गोटी सोडा काय असतो ते मी प्यायली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो चला, आजची 7 तारीख आलेली आहे आणि अजूनही बॅग भरली नाही असं मी म्हणणार नाही. आज मात्र मी स्वतःचे कपडे वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. ड्रेस काय काय घालणार आहे, साडी कुठली नेसणार आहे, ज्वेलरीमध्ये काय काय, कुठलं गळ्यातलं कुठल्या साडीवर मॅच होते, काय कसं, लिपस्टिक आहे, नेल पेंट लावू का, लावली नाही, एकच लावली आहे, आणावी लागेल नवीन, खराब झाली ती. चल आता चलतो ना. रेड कलर आवडते, पिंक कलर, असे डार्क कलर लावायचे असतात. छोटं बाळ बघा, त्याचं म्हणणं आहे आई तुम्हाला असंच घे, कडेवर घ्यायचं नाही. चलायचं का खाली? हो. आणि आप्पाचे कपडे प्रेस करायचे राहिलेत बर का. अरे काल मंदिरात प्रसाद म्हणून दिलं होता मला नारळ, तर कांदा भाजून घेतला आणि यालाही भाजून घेते, म्हणजे छान भाजी होईल ढेमशाची. स्वयंपाक झालाय, ढेमशाची भाजी आणि दुसरी चवळीच्या दाण्यांची केलेली आहे. आता मोठ्या राजांचे कपडे बघायला आली मी, स्वतःचे तर काढले. इतक्या वेळा खाली वर केलंय काय सांगू. आणि आता जेव्हा बांगड्या ठेवायची वेळ आली ना, बरेच दिवस झाले सारखं इंस्टाला युट्यूबला एकच एक डोळ्यासमोर यायचं. म्हटलं आपण तो पण प्रयोग करून बघूया. तर या मल्टी कलरच्या ज्या बांगड्या आहेत ना, आबुलीने आणल्या होत्या पुण्यावरून. हे सगळं जे काढून ठेवलंय हे लग्नाच्या ठिकाणी न्यायचंय. मी तुम्हाला ज्वेलरी कशी व्यवस्थित मी ठेवलंय ते पण तुम्हाला दाखवेलच, पण माझा जो जुगाड ते तो दाखवते. बांगड्या ठेवण्यासाठीचा जुगाड. आता मी याच्यामध्ये एक रिकामी माझी स्प्रेची बॉटल ठेवली तर ती लहान पडते, सो ही काही कामाची नाही. तर शंभूचे ह्या पुस्तकांना कव्हर लावायला आणलं होतं ना, ते बंडल अजून आहे भरपूर, त्यातला हा रोल काढलाय आणि तो परफेक्ट या साईजला असा मला आता इथे कट करून घ्यायचा आहे. परफेक्ट झालं असावं. बॉटलला असं कट करून घेतलेलं आहे. हे काही माझ्याकडनं कट झालं नाही, सोडून दिलं मी विषय. ठीक आहे, इट्स ओके, काम चल जाएगा मेरा. त्याच होऊन जातील अशाच माझं चाललेलं आहे. नवीन डिझाईन आहे बघा, चिन्मयच्या मोंजीच्या वेळेला घेतल्या होत्या मस्त, ते आपण घेते. अशा या बँगल बॉक्स मध्ये माझ्या सगळ्या ठेवल्या गेलेल्या आहेत. असा हा जुगाड माझा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण बॅग मध्ये ठेवायला पण सोपं आहे. असं पण ठेवू शकते, असं पण ठेवू शकते, काही हरकत नाही. किंवा जर जास्तच आपल्याला काळजी असेल आपल्या बांगड्यांची, तो नॅपकिन राहील तो असा पूर्ण गुंडाळून घेतला तरी पण चालेल. गरम व्हायला लागले आता, मी काय करू. आज स्वयंपाक केला, जेवण बाकी अजून, आणि मी सगळा पसारा माझा मांडून बसली आहे. आई म्हणे बन पण घेशील जर मला वाटलं तिथे तर करून द्यायला, त्यामुळे माझ्याकडे असे 2 बन आहे, तर ते पण मी घेतलेले आहेत. अजून मोठे मोठे झुमकीज पण आहे, हे पण घेतले. असं वाटतं हे पण घेऊया ते पण घेऊया. आता कितपत काय काय मी घालणार आहे हे सगळं तिथेच समजणार आहे, उमजणार आहे माझं मला. आता अख्खा दिवस आजचा हाच घालवणार आहे वाटतं मी. प्रेस राहिलेच आहे अजून कपडे. सो चला, माझा 2 वाजता शॉर्ट येत असतात व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ मिनी व्लॉग येत असतात रोज दुपारी 2 वाजता. तुम्ही बघता का? कमेंट पण करत जा कधी कधी. तांजोरीची रेसिपी आमच्याबरोबर पण शेअर कर म्हणून. सो तुम्हाला नक्की मी पण शेअर करेल काही दिवसात. आणि माझा तो जुगाड कसा वाटला बांगड्यांचा, मी फर्स्ट टाइम केला आहे, पण बघूयात कसा आहे. जर सक्सेस झाला तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल की छान आहे, तुम्ही पण करून बघा म्हणून. तर चलो बाई, आधी मिनी व्लॉग एडिट करते. 1:30 वाजून गेलाय, 2ला येणारे व्हिडिओ.
आज झोपायचंच नाही असं मी ठरवलंय. जेवण वगैरे झालं आणि लगेच मी वर आली. आता म्हटलं चला स्वतःचे तर किमान कपडे ठेवूयात. तर शंभूचे पण झालेले आहेत आणि तर माझे फक्त त्याच्या आप्पाचे कपडे राहिले. तर आता ही जी बॅग आहे ही आधी मला रिकामी करावी लागणार आहेत. माझे टेंटेटिव्ह ठेवले गेलेले आहेत आणि इथे आता अंकुरचे ठेवायचे आहे मला. ही जी बॅग आहे ना ही आम्हाला पुरणार नाही आहे 3 जणांना, कारण एका साईडमध्ये तर फक्त माझेच झालेले आहेत आणि अंकुरचे हेवी कपडे आहेत, काही कुर्ते पायजामे. शंभू तर विसरूनच जा, शंभूचे माहिती आहे जे सगळे घेतलेले आहे पॅकिंग सगळं याच्यात ठेवलंय. आता आणखीन एक बॅग बघावी लागणार आहे चांगली मोठी की बऱ्यापैकी भरली गेलेली आहे. तर थोडंफार आता मी पटकन आवरते आणि म्हटलं हे कपडे आहे ना आधी प्रेस करते. एवढे शर्ट्स प्रेस करून झालेले आहेत. अंकुरचे सगळे केले गेले. आजची दुपारची वेळ सार्थकी ठरली माझी. मी झोपायचं नाही असं ठरवलं होतं आणि झोपलीच नाही. अंकुरचे होते भरपूर. पुढचा कूलर पण भरलाय. आज दुपारी काही लावलाच नाही मी कूलर. आणि ही बादली भरून घेतली, माठेही भरून घेतला आणि हे सगळं स्वच्छ करून घेतलं एकदा. काय झालं शंभू रडायला? शंभू चालला आता आप्पाला मदत करायला. शंभू नको, आपा स्वच्छ करताय ना, आपण ये बेटा घरात. काय मागवते आत्या? केक मागवते. कोणत्या खुशीत ग? अरे पाणी मध्ये येत आहे ना, नाही तर आप्पाचं स्वच्छता अभियान पाहून का आप्पाच्या याच्यात. शंभू पाणी मध्ये येतं भाऊ. झालं का? तुझे कपडे प्रेस करून ठेवलेत, काही कपडे काढून ठेवलेत. कधी बघतो कुठले कपडे घ्यायचे कधी नाही. हा परवा जायची वेळ आली काय रे. मी आता ना गुळ किसून घेतलेला आहे आणि यात टाकते पाणी आणि सातूचं पीठ. आता गोड सातूचं पीठ मी करणार आहे. देऊ गुळ? हो देणार आहे. सातूचं पीठ खाऊ इच्छितो का? गोड नाही? मी आणि शंभू खाऊन घेऊ आपण दोघे जण. हा अरे हो रे, अरे हो रे, हो रे, अरे ओ चीटर. काय ऑर्डर करायला लावतोय तो? आत्याला लुटायचं. तू मला बोलला होता की आत्या तू बदमाश आहेस. आता बदमाश आत्या तुला कशाला आहेस? केक घेऊन देईन. नाही मिळणार तुला केक. माझं झोमॅटो नाहीये. तिचा फोन घेऊन चोरी करतोय म्हणे मी फोन. ऑर्डर करून टाकू तुला काय. याला सगळे माझे पासवर्ड वगैरे माहिती आहे. तुला मृणाला आत्याकडे यायचंय ना म्हणा. चल केक ऑर्डर कर म्हणा आधी. चल लवकर म्हणा. जा तिला सांग. तिला सांग नाही तर गाडीत नेणार नाही म्हणा आप्पा तुला. हे सांग तिला. जा तिला लवकर सांग असं म्हण तिला. तुझी बॅग पण ठेवू देणार नाही म्हणा. ती आणि तुलाही बसू देणार नाही म्हणा. ती कॅरी बसवली ना म्हणा, ती बॅग ठेवू देणार नाही तुला जाऊन. आता ते सांगून देतो म्हणा तुला मी. आप्पाची गाडी आहे, आप्पाच्या गाडीत केक असेल तरच बसायचं म्हणा. जा लवकर जा. सांगून दे. नाही बाबा. हा. एवढी मोठी बॅग हो ना, तुझी केवढी मोठी बॅग आहे. कशी बसणार? कशी बसणार? आवडली? तोच प्रश्न आहे. आपण तिथेच बसू. डिकीत आत्याला बसवा लागेल. बॅग तर वर ठेवणार आहे आपण. कारण मागे जागा नाही ना. मागे तू, आजी आणि आई. आत्या कुठं बसेल? डिक्कीत. तिथेच. आता तिथे. आत्या डिक्कीत. आत्याने जर केक आणला तरच आत्या पुढच्या सीटवर येईल. जा तिला सांग पटकन केक आण. सांगून दे, हे सांगून दे तिला. तिला माहित नाही आहे. जा तिला आणा केक आणा. आत्या ते तर नाही तर तुला डिक्कीत बसू म्हणा. सांग तिला. आई आत्या ते तर नाही तर आप्पा तुला तिथेच बसवे. अगो आई हो का. आमच्या घरी खूप दिवस झाले सातूचं पीठ केलेलं होतं. ते पीठ मला गोडच आवडतं. काही जण याचं उकरपिंडी करतात, थालीपीठ करतात, पण आपल्याला काही ते झेपलं जात नाही. तर बघा
भरपूर सातूचं पीठ केलं होतं. शंभू, आजोबा, मी, आम्ही आवडतो. चांगले असतात मस्त गोव्याचं पाणी करून घेतलं आणि याच्यात आता हे त्यांच्याकडे एवढे खास नसतात. हे भाऊ आणि भाचा फक्त बहिणीला लुटायचंय. तिला दाबेली खायची आहे म्हणे आज तिला. नाही सातूचं पीठ तयार आहे बघा. आता मी आणि शंभू दोघं मिळून खाणार आहोत. दाबलं की काय होतं, ती गोटी प्रेशरने खाली सरकते, त्यामुळे आवाज येतो. बघ आता तिथे गोटी आहे का? गॅस बाहेर येतो, त्याच्याने आवाज येतो. पहिल्यांदा गोटी सोडा काय असतो ते मी प्यायली आहे. तू प्यायला या आधी कधी? किती वेळा? मी नाही, मी पहिल्यांदा. कसं करता तेच माहित नव्हतं. कधीच म्हणते मात्र मी याला की काय असतं बघायचंय मला. या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला बांगडीचा मी केलेला जुगाड दाखवला. कसा वाटला मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. अजूनही शंभूच्या आप्पाचे, शंभूचे दोघांचे कपडे ठेवायचे राहिलेले आहेत. आता असं वाटते आणखीन एक मोठी बॅग हवी आहे, कारण एका बॅगमध्ये 2च जणांचे मावत आहे, आमच्या 3घांचे मावत नाही आहे. सो चला आता उद्या काय काय होणार आहे हे तुम्हालाही बघायला मिळणार आहे सगळी मजा, आणि मलाही बघायला मिळणार आहे माझीच मजा. सो हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.